नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत नीती बडवे मॅडम आणि त्यांनी एक पुस्तकाचे भाषांतर केले आहे, निवडक फ्रान्स काफ्का या नावाने. तर त्याबद्दल त्यांच्याशी आपण या मुलाखतीत बोलणार आहोत. तर मी थोडक्यात मॅडमचा सुरुवातीला परिचय देतो. मॅडम पुणे विद्यापीठात जर्मन विषयाच्या प्राध्यापक होत्या आणि अ, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यातले काही पुस्तकांची मी नावे सांगतो. भाषेकडे बघताना हे एक पुस्तक आहे मॅडमचं. मराठी भाषेकडे बघताना असं अजून एक पुस्तक आहे. आणि बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे असं अजून एक पुस्तक आहे. आणि जे त्यांचं नुकतंच प्रकाशित झालं आहे, मुसाफिरी या नावाचं. अशी 4 पुस्तकं मॅडमची मागच्या काही वर्षात प्रकाशित झाली आहेत. आणि ज्या पुस्तकाबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत ते पुस्तक निवडक काफका हे या म्हणजे या पुस्तकात मॅडमनी फ्रान्स काफ्का यांच्या लेखनाचे जर्मन भाषेतून मराठीत भाषांतर केले आहे. हे पुस्तक साहित्य अकादमी या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे आणि पुस्तकाची पहिली आवृत्ती 2006 साली प्रकाशित झाली आहे आणि 2024 साली या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण प्रकाशित झाले आहे. तर मॅडमशी आपण या मुलाखतीत या पुस्तकाबद्दल बोलू. आणि मॅडमचा जर्मन भाषेतील साहित्याचा बराच अभ्यास आहे, तर आपण मुलाखतीत त्यांच्याशी या गोष्टींबद्दल आणि या गोष्टींशी निगडीत इतर गोष्टींबद्दलही बोलू. तर मॅडम, थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. नमस्कार. हो, थँक्यू. तर मॅडम, आपण मुलाखतीची सुरुवात अशीच करू की तुम्हाला जर्मन भाषेत आणि जर्मन साहित्यात इंटरेस्ट कधी आणि कसा निर्माण झाला? माझी जर्मनची ओळख झाली ती मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर. कॉलेजमध्ये एक ऐच्छिक विषय म्हणून जर्मन भाषा शिकवली जात होती. तर त्याच्यामुळे एकदा मी आर्ट्सला जायचं ठरवल्यानंतर जर्मन भाषा म्हणजे काहीतरी वेगळं आहे हे जाणवलं. आणि युरोपमधली आपल्याला निदान त्या काळात तरी फार वर्ष झाली मी जर्मन शिकायला लागल्याला. तर त्या काळात फक्त इंग्रजीची खिडकी होती युरोपकडे बघायला किंवा जगाकडे बघायला. तर जर्मन भाषा शिकली तर एक नवीन खिडकी उघडली जाईल आणि ज्याच्यातनं आपल्याला जगाकडे बघण्याचा एक दुसरा दृष्टिकोन मिळेल असं असतं. तर मुख्य म्हणजे मी जर्मन शिकायला लागल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की भाषा म्हणजे केवळ भाषा कधीच नसते किंवा फक्त व्याकरण तर मुळीच नसतं. तर ती भाषा शिकतो त्यावेळेला त्या संस्कृतीचे विशेष, त्यांच्या ऐतिहासिक घटनांचे विशेष किंवा भौगोलिक परिस्थिती त्यांची कशी आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला अं, आपोआप त्यांचे संदर्भ यायला लागतात आपण जशी भाषा शिकतो तसं. तर हे एक खूप जास्त आकर्षक वाटलं मला, विशेषतः नव्या संस्कृतीची ओळख. तर त्याच्यामुळे मग मी त्याच्यात खूप रस घ्यायला लागले आणि मग BA केलं, MA केलं, नंतर PhD केलं. हो. आणि पुणे विद्यापीठामध्ये PhD करणारी जर्मनमध्ये मीच पहिली होते. म्हणजे हो. ट्रॅडिशन इतकी नव्हती जर्मनची किंवा जर्मन अभ्यासाची. मी ज्यावेळेला जर्मन शिकायला सुरुवात केली त्यावेळेला फक्त फर्ग्युसन कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला स्पेशल जर्मनसाठी जायला लागायचं. कारण मी आधीची 3 वर्ष SP कॉलेजमध्ये होते आणि तिथे मी एक विषय म्हणून जर्मन शिकत होते. पण इतके विद्यार्थी किंवा इतका प्रसार अजून परदेशी भाषांचा झालेला नव्हता त्या काळात. पण मला ते खूप आकर्षक वाटलं आणि खूप समाधानकारक आणि काय आपले हॉरिझॉन्ट्स म्हणजे वाढवणारी ही गोष्ट आहे. म्हणजे खूप जास्ती माहिती आपल्याला मिळायला लागते त्याच्यातनं हळूहळू. तर त्यामुळे मी त्या फील्डमध्ये राहिले हो. आणि जर्मनच्या संदर्भातल्या खूप गोष्टी वाचल्या, ऐकल्या, शिकायला मिळाल्या असं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे खूपच वर्ष माझा जर्मनशी संबंध आला आणि त्या देशाशी सुद्धा किंवा इतरही जर्मन भाषक जे प्रांत किंवा देश आहेत तिथे सुद्धा हो. बरेचदा जायचा मला संध्या मिळाल्या आणि बरेच अनुभव पण मिळाले. हो. आणि मॅडम, फ्रान्स काफ्का त्यांच्या
ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलत आहोत. तर फ्रान्स काफ्का यांच्या साहित्याबद्दल सांगू शकाल का? म्हणजे त्यांच्या साहित्यातून कुठला भाव प्रकर्षाने व्यक्त होतो असे तुम्हाला वाटते, आणि त्यांच्या साहित्यातील ठळक वैशिष्ट्ये आणि वेगळेपण काय होते असे तुम्हाला वाटते? खूप पूर्वीपासून काफकाच्या लहान मोठ्या गोष्टी वाचलेल्या होत्या आणि तो मला नेहमीच आकर्षक वाटलेला आहे. तर काफकाचं काय आहे की तो सर्वसामान्य कथा लिहित नाही, म्हणजे तो कोण्या एकाची कथा असं लिहित नाही. तर त्यामुळे त्याचं जे लिखाण आहे त्याला आपण कथा नाही म्हणू शकतो. त्या गोष्टी आहेत काही काही, पण मुख्य म्हणजे ती टेक्स्ट आहेत, म्हणजे मुख्य म्हणजे ते पाठ्य आहेत ती किंवा वेचे आहेत. मग ती अगदी 2 ओळींपासनं ते कित्येक पानांपर्यंत त्याच्या गोष्टी किंवा त्याची पाठ्य आहेत. तर हे असं का आहे? तर मुख्य म्हणजे तो काय करतो की त्याच्या डोक्यातले विचार, त्याच्या डोक्यातला गुंता, त्याचे संघर्ष मनातले, हे तो त्याच्या साहित्यामधनं मांडत असतो. तर ते त्याचं इनर विजन आहे किंवा ड्रीम सिक्वेन्सेस आहेत त्याच्यामध्ये. त्याच्या 3 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्याच्यातले प्रोटॅगॉनिस्ट जे आहेत त्यांची गोष्ट तो तृतीय पुरुषामध्ये सांगतो, पण त्यांचं काफकाशी इतकं साधर्म्य आहे आणि ते काफकाशी इतके समरूप आहेत की तो आपलीच गोष्ट, आपलेच संघर्ष सांगतोय असं मला वाचताना कायम वाटत आलेलं आहे. तर त्याच्या लिखाणाचं मुख्य 3 संकल्पना आहे, हा केंद्रबिंदू आहे असं म्हटलं तरी चालेल. तर एक तर त्याची अपराधी भावना आणि त्याला वाटणारी त्यामुळे शरम, आणि त्यामुळे त्याला भोगावं लागणारं किंवा लोकांच्या दृष्टिकोनातनं तो दिसतो तसं जर का बघायला गेलं तर त्याची अवहेलना किंवा त्याचा अपमान, अवहेलना, ह्या गोष्टी सगळ्या त्याच्या लिखाणामध्ये प्रामुख्याने येतात, विशेषतः त्याच्या कादंबऱ्यांमध्ये किंवा त्याच्या मोठ्या गोष्टींमध्ये. ह्या 3 संकल्पना आणि ह्या भावना केंद्रीभूत आहेत. तर काफकाच्या लिखाणामध्ये ह्या संकल्पनाच मूर्त रूपात साकारतात. मग ते एखादा शक्तिशाली सत्ताधारी किंवा सर्वोच्च न्यायाधीश किंवा सरकारी पदाधिकारी यांच्याशी एक माणूस एकाकी लढा देत असतो आणि तो पहिल्यांदा खूप उत्साहात असतो, अन्यायाविरुद्ध लढण्याची त्याची इच्छा असते, पण तो सरकारी यंत्रणांना भिडताना हळूहळू त्याचा जोम कमी होत जातो आणि त्याचे अनामिक आणि अमूर्त अशा या सरकारी यंत्रणांशी त्याचा झगडा चालू असतो. त्याच्यात त्याचा शक्तिपात होतो, तो वागतो, म्हणजे अक्षरशः शेवटी दुर्बल आणि निष्प्रभ होतो आणि संपतो. म्हणजे त्याचे प्रोटॅगॉनिस्ट ते संपतात. तर ते का संपतात? तर ते इतके दुबळे आणि दीनवाणे होतात आणि ते स्वतःचं मरण स्वतः ओढवून घेतात, ते असहाय्य होतात आणि ह्या एकाकी लढ्यामध्ये शेवटी ते आपल्याच चुकांमुळे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुंतत जाऊन त्यांचा शेवट हा मरणच ओढवून घेतो. अशा तऱ्हेची त्याच्या कादंबऱ्यांची मांडणी आहे किंवा काही गोष्टींची मांडणी आहे. यामुळे त्याचं लिखाण उदास आणि नैराश्यजनक असं वाटतं. आपण ह्या 3 संकल्पना बघितल्या आणि त्याचा परिणाम काय, तर त्याचं लिखाण उदास किंवा नैराश्यजनक वाटू शकतं. आता मेटामॉर्फोसिस या एका गोष्टीचं आपण उदाहरण घेऊया.
मेटामॉर्फोसिस म्हणजे कायापालट. तर एक दिवस सकाळी गेऑर्ग झामसा या माणसाला जाग येते, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपलं शरीर बदललंय, आपलं रूपांतर आपल्या शरीराचं एका किड्यामध्ये झालंय. आणि तो त्या किड्याच्या नजरेतनं स्वतःला आणि सभोवतीच्या जगाला बघायला लागतो. तर हे मुळात सगळं इल्युजन आहे. हे त्याच्या डोक्यात आलेले विचार आहेत. आणि गेऑर्ग सामसा आणि इतरही त्याचे जे प्रोटॅगॉनिस्ट आहेत, त्यांच्यात आणि काफकाच्या नावात आणि बऱ्याच गोष्टीत साम्य आहे. तर ते तसंच गेऑर्ग सामसाचं पण आहे. तर हे सगळं इल्युजन आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, तो वास्तव आणि अतिवास्तव या पातळ्या सहज ओलांडतो. किंवा स्थलकालाचं जे बंधन आपण मानतो किंवा स्थलकालाचा जो गोंधळ त्याच्या लिखाणामध्ये दिसतो, तो त्यामुळे दिसतो की ते प्रत्यक्ष कधी घडतच नसतं. ते त्याच्या डोक्यात चाललेले विचार आहेत, डोक्यात चाललेला संघर्ष आहे, किंवा त्याच्यामुळे ते जास्तीत जास्ती म्हणजे गुंतागुंतीचे विचार आहेत हे. आणि ते तो मांडत असताना व्यक्तिरेखांमध्ये संभ्रमही निर्माण होतो. तर ह्या सगळ्यामुळे त्याचं लिखाण हे गूढ वाटायला लागतं. काय होतं की त्याच्या गोष्टींची सुरुवात तो आपल्या सभोवताच्या माणसांमधून, माणसांच्या संबंधांमधून, निसर्गामधून त्याला दिसणाऱ्या किंवा कुटुंबामधून, आपल्या भाषेतून वगैरे त्याची सर्वसामान्य कथेची सुरुवात होते, तशी त्याची सुरुवात होते. पण नंतर नंतर त्याच्या कादंबऱ्या पूर्णपणे आभासातून निर्माण झालेल्या कादंबऱ्या आहेत. म्हणजे त्या एखाद्या स्वप्नांच्या साखळीसारख्या त्या पुढे पुढे सरकत राहतात कादंबऱ्या. तर त्याच्यामुळे ते दिवा स्वप्न, भय स्वप्न, अंतचक्षूंपुढे त्याला घडणाऱ्या काही गोष्टी ह्या तो त्याच्या कादंबऱ्यांमध्ये किंवा गोष्टींमध्ये मांडतो. पण तरीही त्या एकट्याच्या गोष्टी असल्या आणि त्याच्या विचारांमध्ये गुंतागुंत त्यांनी मांडलेली असली तरी त्याच्या गोष्टी या सर्वसामान्य समाजाला लागू पडणाऱ्या असतात. तर समाजाचं वास्तव आणि परिस्थिती त्याला ह्या गोष्टींमधनं दिसते आणि त्याला व्यापक सामाजिक अर्थ एक निर्माण होतो. त्याच्यातल्या काही गोष्टी तर अंगावर काटा आणणाऱ्या आहेत, की जशी ही मेटामॉर्फोसिस किंवा कायापालट ही गोष्ट. दुसरी गोष्ट आहे पिनल कॉलनी म्हणून. आणखीन एक गोष्ट आहे हंगर आर्टिस्ट म्हणून. तर ह्या गोष्टी खरोखरीच अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. आणि त्यामुळे पण ह्या गोष्टी मी निवडलेल्या नाहीयेत. हो हो, म्हणजे भाषांतरासाठी किंवा अनुवादासाठी मी ह्या गोष्टी निवडलेल्या नाहीयेत. हो, म्हणजे पुढचा प्रश्न असाच होता की तुमच्या म्हणजे त्या पुस्तकात फ्रान्झ काफका यांच्या संपूर्ण साहित्यातील काही भागाचा म्हणजे समावेश करण्यात आला आहे. तर यासाठी तुम्ही कुठले निकष वापरले होते? पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की काफकाचा अनुवाद करण्यामागे हेतू असा होता की मराठी वाचकाला काफकाची शैली, त्याचे विचार, त्याची साहित्यिक मांडणी ह्या गोष्टींची ओळख व्हावी. तर ह्या तिन्ही ज्या मी आता गोष्टी म्हटल्या त्या विशेषतः मेटामॉर्फोसिस ह्या गोष्टी इंग्रजीमधनं बऱ्याच लोकांना माहिती असतात, त्याची भाषांतर झालेली आहेत आणि त्याच्याबद्दल चर्चाही होतात. म्हणजे मराठी वाचकांना त्या तीन गोष्टींची थोडी कल्पना असते. तर मी ज्या गोष्टी निवडल्या त्याच्याबद्दल काही उदाहरणं देऊन जरा सविस्तर बोलते. एक गोष्ट आहे न्यायदान. आणि ही काफकाला स्वतःला सर्वात आवडलेली अशी गोष्ट आहे.
आणि ह्या गोष्टीमधनं त्याचं वडिलांची नातं, त्याच्या डोक्यातले संघर्ष हे स्पष्ट दिसतं. तर ही गोष्ट जशी जशी पुढे सरकते तशी तशी ती वास्तवापासून दूर जाते. म्हणजे असं की पहिला पॅराग्राफ जो आहे या गोष्टीचा, त्याच्यामध्ये तो खिडकीतनं बाहेर बघत असतो आणि त्याला निसर्गाचं सुंदर दृश्य दिसत असतं आणि चांगल्या मूडमध्ये असतो, सकाळची वेळ असते वगैरे. पण जसजशी ही गोष्ट पुढे सरकते तसतसं त्याच्या डोक्यातले विचार जसजसे पुढे यायला लागतात तसं तो अतिवास्तवाच्या पातळ्या सतत बदलत राहतात. काय खरं आणि काय खोटं किंवा काय काल्पनिक आणि काय वास्तव हे आपल्यासुद्धा पटकन लक्षात येत नाही, कारण तो असं सहज ह्या पातळ्या बदलत राहतो. तर काफका असं म्हणतो की त्यांनी या नोंदी त्याच्या डायरीमध्ये केलेल्या आहेत, रोजनिशीमध्ये केलेल्या आहेत, म्हणून आपल्याला त्याची सविस्तर माहिती आहे. तो म्हणतो की ही गोष्ट मी एका रात्रीत लिहिली आणि ती खरोखरी एखाद्या बालकाला प्रसूती व्हावी आणि त्या बालकाचा जन्म व्हावा आणि त्या बालकापर्यंत फक्त माझाच हात पोचू शकत होता आणि मी ती गोष्ट एक टाकी एका रात्रीमध्ये लिहून काढली. आणि तो म्हणतो की ही माझ्यामध्ये सर्वात समाधानकारक उतरलेली गोष्ट आहे आणि लेखन प्रक्रियेचं हे उत्तम उदाहरण आहे आणि लेखन करायचं तर असंच करावं. त्यामुळे त्याची स्वतःची म्हणजे काफकाची विचार करण्याच्या पद्धतीचं, लिखाणाचं आणि त्याच्या प्रतिमांचं आणि शैलीचं प्रातिनिधिक असं हे उदाहरण आहे, न्यायदान ही गोष्ट. त्यामुळे अर्थातच मी ती निवडली आणि काफकाला स्वतःला आवडणारी गोष्ट आहे त्यामुळे ही निवडली. ह्या संग्रहामध्ये अगदी आवर्जून मी समावेश केलाय तो एकाच लांब टेक्स्टचा, की जे त्यांनी वडिलांना लिहिलेलं पत्र आहे. तर वडिलांना पत्र असंच त्याचं शीर्षक पण आहे. आणि हे वडिलांना पत्र म्हणजे त्याच्यात काही त्यांनी कुठच्या इतर माणसाचा उल्लेख म्हणजे असं गोष्ट सांगितलेली नाहीये. तो फ्रान्स काफका म्हणूनच लिहितो आणि त्याच्या वडिलांनाच लिहितो. म्हणजे त्यांनी प्रथम पुरुषी स्वतःची भूमिका स्वतःच निभावलेली आहे. असं नाही की गेऑर्ग सामसासारखं कोणाचं तरी नाव त्यांनी घेतलंय. तर हे खरं खरं लिहिलेलं पत्र आहे आणि त्याच्या डोक्यातले विचार, त्याच्या संघर्षाचं मूळ हे सगळं ह्या पत्रातनं दिसतं आणि ह्या पत्राचा उपयोग त्याचं इतर साहित्य करण्यासाठी फारच महत्वाचं स्थान आहे, फारच मौलिक आहे. तर त्याच्यामुळे हे पत्र मी मुद्दामून ह्या संग्रहामध्ये समाविष्ट केलेलं आहे. आणखीन एक गोष्ट मी आवर्जून या संग्रहात समाविष्ट केली आहे, ती म्हणजे ज्याच्यात क्विंट एसेन्शियल काफका दिसतो, ती गोष्ट म्हणजे कायद्याच्या दाराशी. आणि ह्या गोष्टीमध्ये फक्त एक खेडूत आणि एक द्वारपाल असे दोनच काय व्यक्तिरेखा आहेत. आणि म्हणून ती द्वारपालाची गोष्ट म्हणूनही प्रसिद्ध आहे. तो खेडूत एकदा येतो आणि तो कायद्यामध्ये प्रवेश मागत असतो, पण तो द्वारपाल म्हणतो मी तुला आत्ता आत सोडू शकत नाही. आणि शेवटी त्या कायद्याच्या दाराशी वाट पाहणारा माणूस, हा खेडूत, साधा माणूस, हा तिथेच प्राण सोडतो. तर ही गोष्ट अशी आहे की तत्वतः काय आहे की कायदा किंवा न्याय हा सगळ्यांना खुला असला पाहिजे आणि तो असतो. पण प्रत्यक्षात काय होतं, कोणाला न्याय मिळतो किंवा कोणाला कायद्यामध्ये प्रवेश मिळतो, तर तो खेडूत एकदा डोकावून बघतो कायद्याच्या आत,
प्रवेशद्वारा तो बसलेला असताना तो आत डोकावून बघतो, तेव्हा त्याला काय दिसतं तर अत्यंत धूसर, गूढ आणि भयावह असं एक चित्र त्याला दिसतं. आणि काफकानी आपल्या साहित्यामध्ये म्हणजे विशेषतः त्याच्या 2 कादंबऱ्यांमध्ये द ट्रायल आणि द कॅसल या त्याच्या 2 महत्वाच्या कादंबऱ्या आहेत. त्याच्यामध्येही त्याला जिथे पोचायचं असतं ते लक्ष्य हे कायम असं धूसर आणि गूढ दिसत असतं, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही जो प्रोटॅगनिस्ट असतो तो. तर एक ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती खरं म्हणजे एका द ट्रायल या कादंबरीचा ही गोष्ट म्हणजे भाग आहे. पण काफकानी स्वतः त्यांनी खूप थोडं लिखाण प्रसिद्ध केलं आपल्या स्वतः जिवंत असताना, पण काफकानी स्वतः ही गोष्ट आवर्जून प्रसिद्ध केली होती, कारण त्याला ती तितकी महत्वाची वाटली. आणि म्हणून पण ह्याच्या नंतर ही गोष्ट सांगतो एक पादरी एका चर्चमध्ये, आणि त्याच्यानंतर एक संवाद आहे त्या प्रोटॅगॉनिस्ट मध्ये आणि पादऱ्यामध्ये, आणि तो फारच चांगल्या रीतीने लिहिलेला आहे. अत्यंत ब्रिलियंट असं संवाद आहे तो, पण तो काही ह्या गोष्टीमध्ये आलेला नाहीये. त्या काफकाच्या गोष्टीमध्ये कायदा, न्याय, निवाडा, शिक्षा हे वारंवार येणारे संदर्भ आहेत. तर कायदा, न्याय, निवाडा ह्या गोष्टी त्याचे संदर्भ काफकाच्या लिखाणामध्ये वारंवार येतात, आणि त्याचं विश्लेषण करताना ज्यू धर्माचा किंवा ओल्ड टेस्टामेंटचा संदर्भ दिला जातो. कारण सिनेगॉग मध्ये म्हणजे ज्यूंच्या देवळामध्ये 5 रोल असतात, त्याला ते तोरा किंवा थोरा म्हणतात, आणि ते मध्यभागी एका टोकाला ठेवलेले असतात सिनेगॉग मध्ये, आणि ते आरीसारख्या एका काठीला किंवा असे गुंडाळलेले असतात आणि ते उभे ठेवलेले असतात. आणि हे 5 रोल म्हणजे त्याला बुक्स ऑफ लॉ असंच म्हणतात, आणि ते मोझेसनी अत्यंत कष्टाने आणि खूप वाटेत अडचणी असताना सिनाईच्या डोंगरावरनं मोझेसनी ते आणल्याची गोष्ट सांगतात. तर हा काय म्हणजे ज्यू धर्माचं जे पवित्र ग्रंथ आहे तो म्हणजेच कायदा, आणि तो तुम्हाला म्हणजे माफ तरी करतो किंवा शिक्षा तरी देतो, आणि त्याचा संदर्भ काफकाच्या लिखाणात वारंवार येतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं महत्व काफकाच्या लिखाणात खूपच आहे. याखेरीज मी निवडलेल्या गोष्टींमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटी छोटी टेक्स्ट आहेत की जी वाचताना गंमत वाटेल किंवा हसू सुद्धा येईल एखाद्या वेळेला असं, आणि काही लहान लहान टेक्स्ट निवडलेली आहेत की ती कळायला जरा सोपी आहेत, तर त्याच्यामुळे ती निवडलेली आहे. पण ह्या 2-3 गोष्टींचा मी आवर्जून उल्लेख करेन की मी ती का निवडली. आणि म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून काफका कसे दिसतात, म्हणजे तुम्ही बोललाच आतापर्यंत, तरी अजून तुम्हाला काही ठळक गोष्टी सांगायच्या असतील तर. हो, काफकाचं काय आहे, काफकाबद्दल गैरसमज पण खूप आहे. म्हणजे काय होतं की काफका अतिशय गंभीर आणि उदास आहे अशीच बहुतेक लोकांची समजूत असते, पण काफका हा अतिशय उत्तम विनोदबुद्धी असलेला माणूस होता, आणि त्याच्या मित्रांबरोबर वगैरे त्याच्या रोजच्या जीवनामध्ये तसे हास्यविनोद चालायचे, किंवा त्याच्या बहिणीबरोबर बोलताना सुद्धा. पण ते त्याच्या लिखाणात अशा रीतीनेच आलेत असं नाही,
आणि दुसरं म्हणजे जसं काम्यूला एक ऍब्सर्डिटी हे त्याचं लक्षण सांगतात त्याच्या लिखाणाचं, आणि काफकाला पण हा शब्द काफकाच्या लिखाणासाठी वापरतात की तो ऍब्सर्ड लिहितो, असंगत लिहितो असं. पण त्याचं लिखाण म्हणजे आत्मपरीक्षणाचा आणि आत्मविश्लेषणाचा एक अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे असं मानलं जातं. मला स्वतःला म्हणजे त्याच्या डोक्यात चाललेल्या विचारांच्या साखळ्यांबद्दल तो बोलतो किंवा त्या मांडतो, पण ते ऍब्सर्ड असं मला स्वतःला वाटत नाही. आणि तो खरोखर एक हायली इंटेलिजंट माणूस होता. वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी तो लॉ शिकला होता, म्हणजे विधी किंवा कायदा शिकलेला होता, आणि वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट मिळवली होती. 1906 मध्ये त्याचं शिक्षण संपलं, डॉक्टरेट मिळाली त्याला, आणि 1908 पासून त्यांनी एका राष्ट्रीय विमा कंपनीत, कामगारांसाठी असलेल्या विमा कंपनीमध्ये नोकरी केली, आणि ती शेवटपर्यंत केली. त्याला खूप बरं वाटेनसं झालं तेव्हाच त्यांनी ती सोडली. तर तो दिवसा ही नोकरी करायचा, त्याला कामगारांबद्दल अतिशय सहानुभूती आणि जिव्हाळा होता, आणि रात्री तो जवळपास रोजच रात्री तो काही ना काहीतरी लिहायचा. म्हणजे कादंबऱ्या, गोष्टी, टेक्स्ट ह्याच्या खेरीज निरीक्षण, विचार, काही काय म्हणतात त्याला, सुभाषितांसारख्या काही ओळी, पत्र अनेकांना लिहिलेली, रोजनिशी, ह्या गोष्टी त्यांनी रात्री बसून लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून तो म्हणतो की माझं शिक्षण संपल्यापासून मी दुहेरी जीवन जगलो, दिवसा नोकरी आणि रात्री लिखाण, इतकं त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि त्याच्या सामाजिक जाणीवा अत्यंत तीव्र होत्या. तर त्याच्यामुळे त्या म्हणजे काफकाला काय म्हणतात लोक की तो खूप विचित्र आणि भयंकर आणि विक्षिप्त असं लिहितो. पण त्यामुळे लोक असं एक समजूत करून घेतात की काहीही भयानक, म्हणजे भूताखिताच्या गोष्टी किंवा काहीतरी भयकथा किंवा खून मारामाऱ्यांच्या गोष्टी, असं कशालाही काफका एस्क असं विशेषण लावतात लोक. आणि मी पुष्कळ असे लेख वाचलेत किंवा कोणी काही पाठवलेले संदर्भ वाचलेत की ज्याच्यात काफकाच्या लिखाणाशी काहीच संबंध मला दिसत नाही, पण एक अशी कल्पना आहे. पण काफका काय करतो, तो वेगळं लिहितो, पण त्या दृष्टीने भयकथा किंवा रहस्यकथा किंवा अशा नसतात. ते त्याच्या डोक्यात चाललेले विचार आणि त्याचा मनाशी, स्वतःच्या मनाशी चाललेला संघर्ष, याच गोष्टी त्याच्यातनं दिसतात. त्याच्यामुळे त्याला रहस्यकथा म्हणावं किंवा भयकथा म्हणावं असं काही मला वाटत नाही. तर काफकाचा प्रभाव लोकांवर पडतो, पण त्याच्यासारखं लिहिणं कसं जमणार, कारण ते त्याच्या डोक्यातले संघर्ष आहेत, त्याच्या मनातले संघर्ष आहेत, जो प्रत्यक्ष रूपात्मक रीतीने तो मांडत असतो. रूपक कथा असतात त्याच्या बरेचदा, आणि ते त्याचे संघर्ष असतात. तर त्याच्यामुळे कोणीतरी काफकासारखं लिहितं असं होऊ शकत नाही, मला असं वाटतं. काफकाचा प्रभाव असला तरी काफका एस्क लिहिणं हे काय हा शब्द वापरला जात असला तरी ते कितपत त्याच्यात तथ्य आहे असा विचार करायला लागतो. आणि काफका हा एकमेव अद्वितीयच आहे, कारण त्याचं लिखाण त्याच्या पद्धतीने होत असतं, आणि म्हणून तो युनिक, आणि त्यामुळेच मला खूप फॅसिनेटिंग वाटतो.
अ, तर मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की जे पुस्तक तुम्ही भाषांतरित केलं आहे त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठात फ्रान्स काफ्का यांच्या एका स्केचचा समावेश आहे. तर या पुस्तकाचे जे मुखपृष्ठ आहे त्याबद्दल सांगू शकाल का? हो. दिसतंय संबंध? हो, हो. हे ते मुखपृष्ठ आहे. हो. काय झालं, मी जेव्हा जेव्हा जमलं तेव्हा तेव्हा प्रागला गेले, निदान 3दा तरी प्रागला गेलेली आहे मी. आणि दरवेळेला काफकाचा मार्ग ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. 1982 साली पहिल्यांदा गेले तेव्हा काफका कोणाला फारसा माहितीच नव्हता. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल माहिती मिळवणं अवघड होतं. पण 94 साली म्हणजे रशिया पडल्यानंतर, चेकोस्लोवाकिया स्वतंत्र झाल्यानंतर किंवा चेक रिपब्लिक झाल्यानंतर मी परत गेले होते. त्यावेळेला त्याच्या वडिलांचं दुकान एका मोठ्या स्क्वेअरमध्ये होतं. त्या ठिकाणी आता काफकाची पुस्तकं आणि त्याची आर्काइव्हज वगैरे असं आहे. तर मी तिथनं बरीचशी कार्ड्स, त्याचे काही काही माहिती त्याची गोळा केली होती तिथनं. तर त्यावेळेला त्यांनी स्वतः काढलेली काही स्केचेस मी घेतली होती. आणि या पुस्तकाच्या बॅकग्राऊंडला जे दिसतंय ते त्याचं स्वतःचं हस्ताक्षर आहे. तर हे हस्ताक्षर असलेलं एक पान आणि त्याचे स्केचेस मी घेऊन आले होते. आणि त्यामुळे म्हणजे काफकाच्या पुस्तकाला रंगीबेरंगी आणि झाडा फुला पानांचं कव्हर शक्यतो नको असं मला वाटत होतं. तर त्यामुळे साहित्य अकादमीने मला सांगितलं की तुम्हीच करून द्या आम्हाला कव्हर म्हणून. तर मी स्वतः हे कव्हर त्यांना डिझाईन करून दिलेलं होतं. हो. आणि हे त्यांनी स्वतः केलेलं स्केच आहे आणि त्याचं स्वतःचं हस्ताक्षर आहे. हो. आणि स्पेसिफिकली हेच निवडण्याचं काही असं कारण होतं की? कळलं नाही मला. नाही, स्पेसिफिकली हेच स्केच निवडण्याचं किंवा असं काही कारण होतं की? नाही, अशी बरीच स्केचेस आहेत त्याची. पण हे टिपिकली तो रात्री लिहित असताना किंवा त्याची खुर्ची आणि टेबल आणि खाली डोकं टेकून तो बसलेला आहे. म्हणजे त्यांनी जनरल स्केच म्हणून केला असलं तरी आपल्याला माहिती आहे की त्याचं स्वतःच रिफ्लेक्शन सगळीकडे असतं, त्याच्या स्केचेसमध्ये काय किंवा त्याच्या लिखाणामध्ये काय. तर त्याच्यामुळे मला हे आवडलं आणि म्हणून मी मुद्दामून तसं डिझाईन करून दिलं त्याला. हो. आणि मॅडम, जर्मन साहित्यात फ्रान्स काफ्का यांचे काय महत्व आहे असे तुम्हाला वाटते? आणि इतर जर्मन साहित्यिकांवर फ्रान्स काफ्का यांच्या साहित्याचा कशा प्रकारे प्रभाव पडला असे तुम्हाला वाटते? जर्मनीतच काय, सगळ्या जगातच काफकाचं स्थान फार महत्वाचं आहे. आणि बघा ना, आज बरोबर 100 वर्षानंतर म्हणजे 1924 साली तो गेला. आता 2025 साल आलेलं आहे. गेल्या वर्षी त्याची संपतंय. डेथ अॅनिव्हर्सरी खूप प्रमाणात खूप देशांमध्ये अ, त्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते. इथे सुद्धा काही साहित्यिकांनी त्याला महत्व दिलं होतं. मलाच 2 ठिकाणं विचारणा आली होती. मी 2 लेख प्रथमच मराठीत लिहून दिले होते काफकावरचे. तर त्यामुळे काफकाचं महत्व फक्त जर्मनीत नाही, जगात सगळीकडे आहे. आजही त्याची नवीन इंटरप्रिटेशन्स येत आहेत, नवीन भाषांतरं होत आहेत, नवीन डॉक्युमेंटरीज येत आहेत त्याच्यावर. गेल्या वर्षी 24 साली एक मोठी डॉक्युमेंटरी त्याच्यावर केलेली होती आणि ती मी स्वतः बघितली होती. तर त्याचा त्याचं महत्व सगळीकडे आहे, प्रभावही आहे. पण म्हणून अमुक एका लेखकावर त्याचा प्रभाव दिसतोय आणि त्यांनी त्याच्यासारखं लिहिलंय किंवा त्याच्यासारखा विचार केलाय किंवा त्याच्या रचनेत आणि मांडणीमध्ये साम्य आहे असं वाटतं, असं मला स्वतःला वाटत नाही. काही लोक मराठी काही साहित्यिकांची तुलना त्याच्याशी करू बघतात, पण मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे मला तो युनिक वाटतो. त्याच्यामुळे त्याच्यासारखं लिहिणं हे दुरापास्त वाटतं मला. अं,
तर काय आहे त्याचा प्रभाव काय आहे तर किंवा का आहे तर द ट्रायल किंवा कासलमध्ये जे त्यांनी ब्युरोक्रेसीचं किंवा इतर वर्णनं जी केलेली आहे, एका एका एकट्या माणसाचा सरकारी किंवा यंत्रणांची किंवा व्यवस्थापनाशी असलेला झगडा हा आपण आज आणि आत्ताही अनुभवतो. 100 वर्षानंतर त्याचं लिखाण आपल्याला आजही इथे लागू पडतंय असं वाटतं. हेच त्याचं महत्व आहे आणि त्यामुळेच त्याचा प्रभाव आहे सगळीकडे. पण त्याचा प्रभाव कोणत्या लेखकावर आहे का असं मी नाही सांगू शकणार. हो. आणि मॅडम, जसं म्हणजे मी सुरुवातीला म्हणालो की तुमचा जर्मन साहित्याचा बराच अभ्यास आहे, तर जर्मन साहित्याचे मराठी साहित्याच्या तुलनेत काय वेगळेपण तुम्हाला जाणवते, आणि या संदर्भात जमल्यास काही उदाहरणे देऊ शकाल का? वेगळेपण तर खूपच जाणवतं. कारण काय आहे माहितीये का, प्रत्येक भाषा समाजाचे त्यांची आपली आपली भौगोलिक परिस्थिती असते, आपली आपली आपला आपला इतिहासाचा अनुभव असतो, त्यांचे त्यांचे संघर्ष असतात. त्यांच्या रचना आणि फॉर्म्स म्हणजे हे साहित्यामध्ये सगळं उतरतं ना, त्याचा परिणाम साहित्यावर होत असतो. तसंच आता जर्मनमध्ये कला किंवा साहित्याचे वेगळे वेगळे कालखंड किंवा एपोक्स मानलेले आहेत. आणि त्या एका एपोक मध्ये इतरही कलांचं त्या दृष्टीने त्या समांतर त्या चाललेल्या आहेत असं दिसतं. तशी परिस्थिती आपल्याकडे नाहीये. आपण ज्या वेळेला सहसा वाङ्मयाचा इतिहास लिहितो त्यावेळेला एकेका कवीचा किंवा एकेका कादंबरीकाराचा च्या साहित्याचं आपण समालोचन करतो. म्हणजे मुळातच काय, भाषा हीच आयुष्याच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी आहे आणि साहित्यही तसंच आहे. आणि जे अनुभव आपण घेतो त्याचा परिणाम आपल्या लेखनावर होतच असतो. म्हणजे जितका ऍबस्ट्रॅक्ट म्हणा किंवा अमूर्त म्हणा किंवा एक वेगळ्याच काहीतरी रचना असलेलं साहित्य म्हणा, हे आपल्याकडे त्या मनाने कमी दिसतं. पूर्वी तरी कमी दिसायचं, आता नवीन नवीन लेखक येत आहेत, पण एक नवीन वेगळेच विषय किंवा एक जगाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन किंवा एक वेगळीच रचना साहित्याची, हे फॅसिनेटिंग असतं. मी आता एका पुस्तकावर लिहिलंय, यावर्षी प्रसिद्ध झालाय तो लेख. फ्लोरियान इलिस म्हणून माणूस आहे की ज्यांनी संबंध, त्याच्या पुस्तकाचं नाव आहे 1913 द समर ऑफ द सेंचुरी, हे त्याच्या पुस्तकाचं नाव आहे. आणि त्यांनी 12 चॅप्टर्स मध्ये एकेका महिन्याचा उल्लेख केलाय 1913 सालच्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनंत काय क्षेत्रातले, म्हणजे कला क्षेत्रातले, साहित्यिक क्षेत्रातले, इतर राजकीय क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या माणसांच्या छोट्या छोट्या आठवणी, गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि अत्यंत उत्तम सेन्स ऑफ ह्युमर वापरून त्यांनी ते केलं आहे. आणि त्या घटना त्यांनी थोडक्यात मांडलेत, पण त्याच्याच बरोबर त्यांनी खूप रंगून निसर्ग चित्र मांडलेत किंवा इतरही गोष्टी मांडल्यात. त्याच्यात काफका सारखा, रिल्के सारखा सगळ्या लोकांचा त्याच्यामध्ये उल्लेख येतो. तर त्यांनी लिहिलेला जो प्रकार आहे त्याच्या पुस्तकाचा, ते त्याला कादंबरी म्हणावं का इतिहास म्हणावं, तर दोन्ही म्हणता येत नाही. तर असे नवीन नवीन एक आपल्याला रचना असलेल्या गोष्टी मिळतात. आता मी सध्या वाचते ते, म्हणजे त्याचाही मी आता उल्लेख करते की ग्युंटर ग्रासला
एक तो नोबेल पारितोषिक मिळालेला जर्मन साहित्यिक होता. गेला तो, नाही आता. पण त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी 1901 सालापासून 2000 सालापर्यंत प्रत्येक वर्षीचा एक एक त्यांनी चॅप्टर छोटा लिहिलाय. पण तो कसा लिहिलाय, तर एकतर त्याच्या स्वतःच्या अनुभवातून, त्याच्या स्वतःची त्याच्या समाजाची त्याच्या पार्श्वभूमी आहे, भाषा वेगळी आहे, त्या समाजाची भाषा वापरली आहे. पण प्रत्येक चॅप्टर मध्ये एक वेगळाच माणूस काही गोष्टी सांगतोय, आणि तो प्रत्येक चॅप्टर त्यांनी मी असं म्हणून तो लिहिलेला आहे. म्हणजे ग्युंटे ग्रासनी स्वतः अनेक भूमिकांमधनं वेगळ्या वेगळ्या घटनांकडे बघितलेला आहे, आणि तो इतिहास आहे. तर अशा तऱ्हेची खूप वेगळ्या रचना असलेली खूप वेगळी पुस्तकं मी बघितली आहेत, आणि ती फॅसिनेटिंग वाटतात. आणि मुख्य म्हणजे मला दरवेळेला असं वाटतं की मराठी लोकांना ह्याची ओळख करून दिली पाहिजे. कारण माझं कामच हे आहे की दोन भाषा समाजात आणि दोन भाषा आणि दोन संस्कृतींमध्ये मध्यस्थी करायलाच पाहिजे. कारण मला जे जर्मनमध्ये फॅसिनेटिंग वाटतं, ते मला असं वाटतं की ते मराठी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, किंवा मराठी लोकांबद्दलही मला जर्मन लोकांना सांगायला आवडतं. माझ्या बहुतेक ऑफिशियल प्रेझेंटेशन्स मध्ये सुद्धा खूप कम्पॅरेटिव्ह बाजू येत असतात, किंवा मराठीचा, मराठी भाषेचा उल्लेख, किंवा भारताच्या पार्श्वभूमीचा, किंवा भारताच्या बहुभाषिकतेचा उल्लेख, या गोष्टी माझ्या पेपर्समध्ये, मी कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा मांडलेल्या आहेत. तर हे दोन्ही बाजूनी ओळख करून देणं हाच मुख्य हेतू असतो, आणि नाविन्यपूर्ण असतातच गोष्टी, त्या दोन्ही भाषा समाजांपर्यंत पोचायला पाहिजे. हो. आणि मॅडम, तुम्ही आता जसा उल्लेख केलाच की तुम्ही जर्मनीत आणि युरोपमधील इतर काही देशात साहित्यविषयक कार्यक्रमात सहभागी झाला होता. तर या देशातील साहित्यविषयक कार्यक्रमात तुम्हाला कुठल्या विशेष गोष्टी जाणवल्या? काय आहे, माझा विषय भाषा किंवा लिंग्विस्टिक्स किंवा भाषा विज्ञान, भाषाशास्त्र हा जास्ती जिव्हाळ्याचा विषय आहे. साहित्य पण मला आवडतं, मी त्याच्यावर पण लिहिते. पण खूप चर्चासत्रांमध्ये जिथे शक्य असेल तिथे मी असाच एखादा विभाग निवडते की जिथे मला भाषेबद्दल जास्ती बोलता येईल. तर त्याच्यामुळे सगळ्या चर्चासत्रांमध्ये साहित्याचा भाग असतो असं नाही. मी बहुतेक ज्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये भाग घेतलाय त्या जर्मनमध्ये असलेल्या आणि खूपसं जर्मन साहित्य किंवा जर्मन विषय असलेल्या कॉन्फरन्सेस होत्या. त्या काही फ्रेंच किंवा ग्रीक किंवा अरेबिक साहित्याच्या कॉन्फरन्सेस नव्हत्या. त्यामुळे तसं पटकन इतर साहित्याशी ओळख होते असं नाही, पण काही काही अनुषंगाने आपल्याला गोष्टी कळत असतात. फ्रेंच काय किंवा स्पॅनिश काय, त्यांचा उल्लेख जर्मन ह्याच्यात पण येत असतात, त्यामुळे त्यांची माहिती होते, इतकंच. हो. आणि मॅडम, साहित्यात भाषांतराचे काय महत्व असते असे तुम्हाला वाटते? अत्यंत महत्वाची आहे गोष्ट ही. जितकं म्हणून तुम्हाला भाषांतर करता येईल तितकं तुम्ही करा. मी आता सांगितलं तसं की हे दोन्ही संस्कृतींना किंवा भाषा समाजांना एकमेकांची ओळख करून देण्यासाठी ते उपयोगी पडतं. नेहमी मी भाषेबद्दल लिहिताना पण सांगते की प्रत्येक भाषा ही आपल्या चष्म्यातनं, आपल्या नजरेतनं जगाकडे बघते, आणि प्रत्येक भाषेला वेगळं जग दिसत असतं. आणि असे वेगळं जग किंवा वेगळा दृष्टिकोन किंवा वेगळे विचार साहित्यातनं मांडलेले असतात, आणि ते भाषांतरित करून जर का आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं तर ह्या सगळ्यामुळे आपल्या मनाची, विचारांची, भावनांची कक्षा वाढते काही झालं तरी. त्याच्यामुळे जितकं तुम्ही भाषांतर कराल आणि भाषांतरित साहित्य वाचाल, तितक्या तुमच्या स्वतःच्या कक्षा पण रुंदावत जातात. आणि म्हणजे
माझ्या वैयक्तिक नाही, आपल्या समाजाच्या कक्षा पण रुंदावत जातात. आपल्या नवीन नवीन येणाऱ्या लेखकांना, तरुण लेखकांना सुद्धा जितकं बाहेरचं काही वाचायला मिळेल ते चांगलंच आहे ना. त्याच्यातनं नवीन कल्पना येतात, नवीन जग कळतं. भाषांतर ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि जितकं करत राहायला, खरं मराठीमध्ये फार कमी भाषांतर झाली आहेत. मी आपल्या अ, कित्येक लेखकांची, भारतीय लेखकांच्या गोष्टी जर्मनमध्ये जर्मनमध्येच वाचलेत, गोष्टी म्हणजे कादंबऱ्या. आता अरुंधती रॉय काय, किंवा आपला मुंबईचा गेलेला किरण नगरकर काय, किंवा अशा अनेक प्रतिष्ठित लोकांचं ते अर्थात इंग्रजीतनं केलेलं, म्हणजे मुळात इंग्रजीत लिहिलेलं साहित्य आहे, पण ते जर्मनीत ताबडतोब उपलब्ध होतं. म्हणजे मोठेली दुकानं असतात आणि जाता जाता मला ती पुस्तकं दिसू शकतात जर्मनमध्ये. किरण नगरकरांची पुस्तकं मी जर्मनमध्ये वाचली. म्हणजे इथे ते ऑर्डर करून मिळवण्यापेक्षा तिथे मला जी सहज मिळाली ती मी त्या भाषेत वाचली. म्हणजे तर भाषांतर प्रक्रिया आपल्याकडे कम्पॅरेटिव्हली फारच कमी होते, आणि त्याच्याबद्दल मी माझ्या मराठीच्या पुस्तकात लिहिलंय की खूप जास्ती भाषांतर व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी स्वतंत्र संस्था पाहिजे, सरकारी अनुदान पाहिजे. भाषांतर ही फार महत्वाची गोष्ट आहे. हो. आणि मॅडम, तुम्ही सध्या जे साहित्य वाचत आहात त्याबद्दल सांगू शकाल काही? सध्या मराठी पण मी बऱ्यापैकी वाचत असते, आणि मला मुळातच ललित साहित्यापेक्षा वैचारिक साहित्य वाचायला आवडतं जास्ती. त्याच्यामुळे ललित साहित्य अर्थातच वाचते मी, म्हणजे त्याच्यात काही प्रश्न नाहीये. पण आता मी उल्लेख केला फ्लोरियान इलिसचा किंवा ग्युंटरग्रासचा, किंवा हायनरिश बेल म्हणून दुसरा एक नोबेल प्राइज मिळालेला प्रसिद्ध जर्मन लेखक आहे, आणि काही इतर लोक आहेत जे इतके माहिती नाहीये तिथे. अशांची पुस्तकं मी काही वर्षांपूर्वी वाचलेली होती, आणि ती माझ्या डोक्यात इतकी घर करून होती की तीच पुस्तकं काढून मी परत वाचून त्याच्याबद्दल मराठीत लिहिते सध्या. तर ह्या सगळ्या लेखकांची पुस्तकं मी परत वाचते आता, आणि अर्थातच नवीनही पुस्तकं काही वाचते. तर लिखाण खूप चालू आहे, आणि जर्मन लेखकांची, काही जर्मन ऐतिहासिक घटनांची, त्याच्यावरच्या कादंबऱ्यांची ओळख मी करून देते सध्या. हो. आणि तुम्ही ज्या फ्रान्स काफकांच्या कथेचा उल्लेख केला आहे, त्यावरही तुम्ही लेख लिहिला होता मागच्या वर्षी, तुम्ही वाचला होता. हो, 2 लेख लिहिले होते मागच्या वर्षी. हो. आणि हे एक पुस्तक आहे जे काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालं. गटे इन्स्टिट्यूट पुण्याने केलेलं आहे ते. तर याचं संपादन मी केलं आहे, आणि त्याच्यात पहिला आहे तो फ्रान्स काफका आहे, इथे दिसतोय तो. आणि मी आता उल्लेख केला तो हा वेळ म्हणून आहे, हा ग्युंटर ग्रास आहे. तर या लेखकांच्या कादंबऱ्यांवर एक लेक्चर सिरीज ऑर्गनाईज केली होती, आणि ती छापली, आणि त्याचं संपादन मी केलं होतं. आणि फ्रान्स काफकावर पहिल्यांदाच मी इंग्रजीत मोठा लेख लिहिलाय, कारण नाहीतर त्याच्या तिन्ही कादंबऱ्यांवर, कारण नाहीतर जर्मनमध्ये लिहिलेलं आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. ते एक हे आहे की जर का पेपर प्रेझेंटेशन माझं जर्मनमध्ये असलं तर इथल्या लोकांना त्याचं काय माहिती मिळणार. त्याच्यामुळे आणि मॅडम, जर्मन भाषेतील कुठले साहित्य, म्हणजे कुठलं लेखन म्हणू आपण, कुठलं लेखन मराठीत भाषांतरित व्हावं असं तुम्हाला वाटतं? काही अशी तुम्ही नावं सांगू बरंच शकाल? काही, म्हणजे नावं घेण्याची जरूर नाही. म्हणजे आत्ताही मला लोक विचारतायत तू मेटामॉर्फोसिसचं परत भाषांतर म्हणजे कोणीतरी केलेलं आहे पूर्वी फार, तर करूया का म्हणून, तुम्ही कराल का? किंवा आणखीन दुसरी लेखिका आहे, तिच्या पण एका कासांड्रा म्हणून एक हे आहे कादंबरी, पण ती पौराणिक कथेवर अवलंबून आहे, तर त्या गोष्टीचं भाषांतर करशील का? म्हणजे कित्येक अशी पुस्तकं आहेत की जी लोकांना असं वाटतं की ही मराठीत यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे
खूपच. आणि कोणचं भाषांतर केलंय पेक्षा सुद्धा तुम्ही भाषांतर केलंय हेच खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे अमुक एक पुस्तकच फक्त भाषांतर करा असं नाहीये. कराल तेवढं थोडंच आहे. मॅडम, थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली मी आणि मी पण आभारी आहे तुमची की तुम्ही हो मला ही संधी दिलीत हो थँक्यू. काफकाबद्दल बोलण्याची आणि कष्ट घेतलेत हे रेकॉर्डिंग वगैरे करण्याचे. त्याच्याबद्दल मी आभारी आहे. हो, थँक्यू मॅडम. आणि मुलाखत मला वाटतं खूप छान झाली आहे. आणि मॅडमचं जे पुस्तक आहे ते विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देत आहे, तर ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता. थँक्यू मॅडम. थँक्यू.